नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट क आणि ड चौरागती सर्व सेवेने रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत. यामध्ये तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म कसा भरला जातो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो भरती या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. म्हणजे जी वेबसाईट आहे ती TCSची वेबसाईट अशा स्वरूपात ओपन होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा जर तुम्ही आला असेल तर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला पहिलं तुमचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर मिडल नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहेत, वडिलांची नाव तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल आहे का? जर फिमेल असेल तर नावामध्ये बदल असतो तर येस करा. नावामध्ये जो नवीन बदल आहे तो टाका. नावामध्ये बदल नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुमची जी काही बर्थ डेट आहेत ते बर्थ डेट सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्या जेंडर मेल फिमेल जे काय असल्यास ते सिलेक्ट करा. भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यावरती तुमचा SMS येणार आहे. त्याचबरोबर कन्फर्म तोच मोबाईल नंबर टाका. त्याचबरोबर एक अल्टरनेट मोबाईल नंबर असला तो सुद्धा टाका. एक मेल ID आहे तो टाका आणि कन्फर्म तोच मेल ID टाकायचा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी खाली येतं तुम्ही मुक्त विद्यापीठ डिग्री पूर्ण केली आहे का? जर असेल तर येस करा, नसेल तर तुम्हाला नो करा. नो केल्यानंतर तुमच्याकडे 10वीचा मॅट्रिक्युलेशन नंबर तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर मॅट्रिक्युलेशन नंबर टाकताना तुमच्याकडे 10वी कधी पास झाली त्या ठिकाणी वर्ष जे काय असलं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे पसंतीचा 3 एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचे आहेत. जे की तुमचे एक्झाम सेंटर तुम्हाला जे हवं आहे ते एक्झाम सेंटर टाका. पहिले टाका, त्याचबरोबर दुसरं आहे तेच टाका, तिसरंसुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम सेंटर टाकायचे. त्यानंतर तुमचा नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो पिन आहे आज तो या ठिकाणी पिन टाकायचा आहे. जो असेल तो टाका. सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. यामध्ये जो मेल ID आहे त्यावरती SMS येणार आहे. SMS टाकल्यानंतर तुमच्याकडे व्हॅलिड OTP ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. अशा स्वरूपात तुमचा व्हॅलिड होणार आहे. खाल्यानंतर आय ॲग्री हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्याकडे व्हेरीफाय ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जी माहिती आहे ती अशा स्वरूपात माहिती येणार आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही चेकआउट करा किंवा काही करेक्शन असल्यास लागले तुम्हाला करेक्शन करायचं आहे. यामध्ये करेक्शन करत असताना या ठिकाणी जर बरोबर असेल तर या ठिकाणी म्हणतो तुम्हाला उजव्या साईडला जे बॉक्स दिसतात या सगळ्या बॉक्सला तुम्हाला टिकमार्क करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी टिकमार्क केलेले आहेत. टिकमार्क केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहेत ते रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या येणार आहेत आणि रजिस्ट्रेशन नंबर ID पासवर्ड हे मेल ID मोबाईल नंबरवरती येणार आहे. त्यानंतर तुमचा क्लोज हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लोज हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे अशा स्वरूपाचा इंटरफेस येणार आहे जो पहिला रजिस्ट्रेशनचा असणार आहे. यामध्ये त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन ऑप्शन तुम्हाला क्लिक करताना तुमच्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार असाल त्या ठिकाणी क्लिक करा. यामध्ये क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी 5 स्टेप असणार आहेत. त्यामध्ये पहिले पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट डिटेल. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी पोस्ट डिटेलबद्दल माहिती आहे का तर येस करा, यामध्ये टिक मार्क करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करणार असाल, जर तुम्ही एकापेक्षा जर जास्त पदाला अप्लाय करू शकता तर हा फॉर्म पहिल्यांदा एकदा भरा, नंतर एकच युजर ID पासून वापरून पुन्हा दुसरा फॉर्म तुम्ही भरा. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही 2 फॉर्म भरत असताना तुम्हाला वेगवेगळं पेमेंटसुद्धा करायचं आहे. तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करा असाल ते करा. उदाहरणार्थ या ठिकाणी जी पोस्ट आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यात जास्त जागा ह्या लिपिक टंकलेखनसाठी आहेत म्हणून या ठिकाणी डेमो फॉर्म आहे म्हणून सिलेक्ट केला आहे. पुढचा आहे त्या ठिकाणी तुमचं मॅरिड स्टेटस, मॅरिड असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. जर अनमॅरिड असाल तर तुमच्या ठिकाणी ते जे सर्टिफिकेट असतं ते लागणार नाहीत. जे की तुमचं लहान कुटुंबाचे जे सर्टिफिकेट असतं ते लागणार नाही. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सीमा भागातील असाल तर येस करा, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुमच्याकडे पहिल्यांदा तुमचं डोमासेल असणं आवश्यक राहणार आहे. तुमचं नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. तुमच्याकडे डोमासेल आहे का तर येस करायचं आहे. डोमासेलचं कोणतीही दिलं म्हणजे तहसील, नायब तहसील जे काय सिलेक्ट करा. त्याचबरोबर प्रमाणपत्र दिलेली तारीख जी काय आहे
ती तारीख या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर डोमासाईलचा नंबर जो काय आहे तो या ठिकाणी नंबरसुद्धा टाकायचा आहे. पुढचं आहे तो या ठिकाणी कास्ट. मित्रांनो लक्षात घ्या, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट डिटेल टाकायला तुमची जी कास्ट आहे, ज्या कास्टमध्ये तुम्ही या ठिकाणी जो फॉर्म होणार म्हणजे SC असेल, ST असेल, OBC, VGNT, NTB, NTC, SBC, OBC, EWS हे ओपन जे काय असलं ते सिलेक्ट करा. SC असेल तर SC सिलेक्ट करा. त्यामध्ये तुमचं जात प्रवर्ग कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं जे काही नाव म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा जे काय असल्यास ते, तारीख, अनुक्रमांक नंबर, वैधता तारीख. जर OBC असेल तर OBC सिलेक्ट करा. OBC सुद्धा सेम माहिती द्यायची आहे. जर काही कास्टला या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागतं, उदाहरणार्थ या ठिकाणी जर बघायला गेलं तर VGNT, NTB, NTC, NTD, SBC, OBC आणि SCBC मराठा आरक्षण ह्यांना मित्रांनो तुम्हाला जे नॉन क्रिमिनल लागतं, त्याचबरोबर SC ST आणि EWS आणि ओपनसाठी नॉन क्रिमिनल लागत नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही या ठिकाणी कास्टमध्ये येत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कोणतं नॉन क्रिमिनल कोणी दिलं, तारीख आणि नंबर त्याचा टाकायचा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जखमेची खूण जी काय असले ते टाका. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी पॅन कार्ड आहे का तर येस करा. तुमच्या ठिकाणी पॅन नंबर लिहायचा आहे, पॅन कार्डवरील नावसुद्धा लिहायचं आहे. जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का असल्यास येस करा. त्याचबरोबर तुमचं डिटेल्स अशा स्वरूपाचं लिहायचं आहे, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुमचं मतदान ओळखपत्र आहे का तर येस करा. मतदान ओळखपत्र ID नावसुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर पासपोर्ट आहे का असल्यास येस सिलेक्ट करा. पासपोर्टच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहेत, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुमच्याकडे बँक पासबुक आहे का असल्यास येस करा. तशा सगळ्या डिटेल्स टाका आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या ठिकाणी ह्या बॉक्सवरती क्लिक करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमच्या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. फक्त ओके ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुढचा आहे तो ॲडिशनल डिटेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुम्ही राज्य किंवा गव्हर्नमेंटची एम्प्लॉई असेल तर येस करा. त्यामध्ये तुम्हाला तशा माहिती भरायची आहे, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करता वगैरे, नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सध्या KDMCचे कर्मचारी आहे का म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी आहे का येस करा, नसल्यास नो करा. प्रकल्पग्रस्त आहे का तर प्रकल्पग्रस्त असल्यास येस करा. जर प्रकल्पग्रस्त असल्यास ते तुम्हाला जे जन सर्टिफिकेट दिलं त्या प्राधिकरणाचं नाव, तारीख आणि सिरियल नंबर टाका, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्त आहे का असल्यास येस करा. तसं या ठिकाणी तुम्हाला जे प्राधिकरणाचं नाव, तारीख आणि अनुक्रमांक टाका, नसल्यास नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अंशकालीन कोट्यातून अप्लाय करणार असाल तर येस करा. त्याचबरोबर तुम्हाला अंशकालीनचं सर्टिफिकेट कोणी दिलं, तारीख आणि अनुक्रमांक टाकायची. ते सकट नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का जर एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करा. एक सर्व्हिसमॅन तुम्ही या ठिकाणी दिव्यांग आहात का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असून त्यातून जर फॉर्म भरत असलात तर तुम्ही जॉईनिंग कधी झाला त्याची तारीख, रिटायरमेंटची तारीख या ठिकाणी लिहायची. जर तुम्ही या ठिकाणी दिव्यांग माजी सैनिकात शेत असल्यास येस करा. त्याचबरोबर त्याचा तपशीलसुद्धा लिहायचा आहे. तुम्ही एक सर्व्हिसमॅनमध्ये अप्लाय करणार नसला तरी नो करू शकता. तुमच्या या ठिकाणी पुढचा आहे तो क्रीडा. तुम्ही स्पोर्ट्स म्हणून अप्लाय करणार असाल तर येस करा. त्याचबरोबर स्पोर्ट्सचा इव्हेंट कोणता तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर स्पर्धा कोणती होती ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर टुर्नामेंटचे नाव सिलेक्ट करा, टाईप करा. त्याचबरोबर तुम्हाला जे मेडल कोणतं आहे, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचं जे व्हेरिएशन असतं ते व्हेरिएशन कोणी दिलं ते सिलेक्ट करा, ते लिहा. त्याचबरोबर तारीख लिहायची आहे आणि सिरियल नंबर लिहायचे. जर तुम्ही स्पोर्ट्स कोटेतून अप्लाय करणार नसलास तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप आहात का तर येस सिलेक्ट करा. हँडिकॅपचा तुमच्या या ठिकाणी UDID नंबर टाकायचा आहे. UDID नंबर टाकल्यानंतर प्रमाणपत्र लिहा. दिव्यांगाचा प्रकार किती टक्के दिव्यांग असाल ते लिहा. दिव्यांगाचा प्रकार तुमचा कोणता होतो तो सिलेक्ट करा. तुमच्या ज्या प्रकारामध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना तुमचे जे ज्याला अप्लाय केला त्यामध्ये तो दिव्यांगाचा प्रकार आहे का तुम्हाला चेक करायचा आहे. तुम्हाला व्हीलचेअरचा आधार हवा का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. तुम्हाला लेखणी सवय का तर असल्यास येस करा, नसल्यास नो करा. जर तुम्ही हँडिकॅपमधूनच अप्लाय करणार नसला तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक मानांकित केला आहे का तुम्हाला तर येस करा. त्याचबरोबर त्याचं प्रमाणपत्राची तारीख आणि सिरियल नंबर लिहायचा आहे, नसल्यास तुम्हाला नो करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ऑर्फन अनाथांतून अप्लाय करणार असाल तर येस करा. अनाथाचा प्रकार कोणता तो सिलेक्ट करा. सर्टिफिकेट नंबर, त्याचबरोबर प्राधिकरणाचे नाव आणि तारीख लिहायची आहे. जर अनाथांतून अप्लाय करणार नसाल तर तुम्ही नो करायचे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पूर्वी कधी तुम्हाला परीक्षेसाठी प्राबंधित केले आहेत का तर येस करा. कोणती एक्झाम द्यायचं त्याचं कारण लिहा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी केसमध्ये तुम्ही कुठल्या परीक्षेच्या अडकला असाल तर येस करा. त्याची स्वरूपात माहिती भरा, नसल्यास नो करा. इतर तपशीलमध्ये तुमच्यावरती कुठला गुन्हा असेल तर येस करा. त्याचा नंबर वगैरे FIR नंबर वगैरे लिहा, नसल्यास नो करा.
तुमच्यावरती कटला वगैरे काय असेल तर या ठिकाणी जी टिक मार्क येस करून तुम्हाला माहिती भरायची आहे. त्याचबरोबर सगळं भरल्यानंतर तुमच्याकडे सेव्ह एंड नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर तुमच्याकडे सेव्ह एंड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह एंड नेक्स्ट करताना तुमच्याकडे डाटा सेव्ड असा मेसेज येणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमच्याकडे पहिल्यांदा पत्ता टाकायचा आहे, जो की आधार नंबरवरती संपूर्ण पत्ता तो टाका. कंट्री इंडिया सिलेक्ट करा. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा, जे की परमनंट जे स्टेट आहे तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे आणि सेम परमनंट ॲड्रेस म्हणजे कायमचा आणि तात्पुरता पत्ता एकच असल्यास येस करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. सेव्ह नेक्स्ट करताना तुमच्याकडे डाटा सेव्ड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो या ठिकाणी क्वालिफिकेशन एज एक्सप्रेस. मित्रांनो लक्षात घ्या, काही या ठिकाणी ज्या भरती आहेत म्हणजे पोस्ट त्यांना या ठिकाणी क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागतो. तुम्ही या ठिकाणी चेकआउट करा. त्याचबरोबर पहिल्यांदा इकडे तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर येस करा. यामध्ये तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी लिपिक ह्या पदासाठी भरलेला आहे, त्यामुळं डिग्री पास लागणारच आहेत. तुम्ही ज्या पदासाठी भरणार असाल त्याची क्वालिफिकेशन तुम्हाला द्यायची. यामध्ये 10वी असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्टेटमधून म्हणजे जे बोर्ड होतं ते सिलेक्ट करा. स्कूलचं नाव सिलेक्ट करा. टक्केवारी CGPA जी काय असलं ते सिलेक्ट करा. एकूण गुण किती गुण झाले आणि याची पासिंग महिना कोणता होता तुम्हाला टाकायचं. त्याचबरोबर सेम 12वीचे डिटेल्ससुद्धा भरायचे आहेत. 12वीला कोणतं बोर्ड होतं ते सिलेक्ट करा. 12वीला कॉलेज कोणतं होतं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर पर्सेंटेज वगैरे जे काय असलं ते सिलेक्ट करा. एकूण गुण तुम्हाला किती पडले ते सिलेक्ट करा. जास्तीत जास्त गुण सिलेक्ट करून तुमच्या ॲडमिशन पासिंगचा जे वर्ष होतं ते सिलेक्ट करा. जर तुम्ही डिप्लोमा असला डिप्लोमा सिलेक्ट करा. त्याचबरोबर डिप्लोमाचं इन्स्टिट्यूट कोणतं होतं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचं ग्रेड CGPA जे काय असलं सिलेक्ट करा. त्याचबरोबर एकूण गुण मिळालेले गुण टक्केवारी ऑटोमॅटिक येणार आणि पासिंग तारीख सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन काही पदासाठी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला डिग्री लागणार आहेत तर डिग्री कोणती आहे ते यांनी सिलेक्ट करा. काही डिग्री ह्या फिक्स त्याच लागतात तर तुमच्या ठिकाणी माहिती जसा फॉर्म भरेल तशी द्यायची. कोणती डिग्री संस्थेतून पूर्ण केली म्हणजे कोणत्या कॉलेजमधून डिग्री पूर्ण केली ते. त्याचबरोबर पासिंग वर्ष कोणतं होतं ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर एकूण गुणाची जी काय असतात पर्सेंटेजमध्ये एकूण गुण मिळालेले गुण आणि एकूण गुण तुम्हाला लिहायचे आहेत. ॲटोमॅटिक टक्केवारी येणार आहे. त्याचबरोबर PGचं सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यास ते सिलेक्ट करा. त्याचा तपशील द्यायचा आहे. संस्थेचं नाव, पासिंग वर्ष, त्याचबरोबर CGPA वगैरे काय असलं ते सिलेक्ट करा. एकूण गुण मिळालेले गुण लिहायचे, एकूण गुण आणि टक्केवारी लिहायची. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ITI वगैरे काय झाले असले त्याचा तपशीलमध्ये NED ITI सिलेक्ट करा. त्याचबरोबर इन्स्टिट्यूट कोणतं तसे सिलेक्ट करा. पासिंग तारीख, पर्सेंटेज ऑफ मार्क्स सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज येणार आहे. त्याचबरोबर काही पदासाठी या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे टायपिंग लागणार आहेत का तर लिपिक ह्या पदासाठी मिळतात तुम्हाला टायपिंग आवश्यक आहेत. यामध्ये तुम्हाला मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहेत. असल्यास येस करा म्हणजे तुम्हाला तशी माहिती भरायची आहे. नसल्यास नो केलं तर तुमच्या ठिकाणी नॉट एलिजिबल येणार आहे. जर तुम्हाला असल्यास येस करा. नंतर तुमच्या ठिकाणी जी काही डॉक्युमेंट्स असतील सुद्धा लागणार आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी काही एक्सपिरियन्स असल्यास या ठिकाणी एक्सप्रेसमध्ये तुम्ही ऑर्गनायझेशनचे नेम, डिपार्टमेंट कोणतं होतं ते, कधीपासून कधी स्टार्ट आणि सेवा समर्थित तारीख साठून जर एकापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी न्यू ऑप्शन तुम्हाला न्यू एरो या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून एकापेक्षा जास्त तुम्ही एक्सपिरियन्स टाकू शकता. संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र अपलोड या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हिअर टू फोटो या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा लाईव्ह फोटो कॅप्चर आणि अपलोडसुद्धा करायचं आहे. अपलोड करत असताना तुम्हाला या ठिकाणी फोटोची साईज दिलेली आहेत आणि व्हाईट बॅकग्राऊंडसुद्धा अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा आहे तो स्कॅन स्वाक्षरी म्हणजे सही स्कॅन करून अपलोड करायचं आहे. क्लिक हिअर टू अपलोड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. 80 ते 200 KB तुम्हाला सही अपलोड करायचे. त्याचबरोबर तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र असेल ते सुद्धा अपलोड करा. यामध्ये जी साईज दिली आहे त्या साईजमध्ये JPG किंवा PDF द्वारे तुम्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर 12वीची सुद्धा अपलोड करा. डिग्री असेल डिग्री अपलोड करा. डिप्लोमा असेल डिप्लोमा, PG असेल PG तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. जे तुम्ही एज्युकेशन माहिती भरलेले आहे ते सुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर डोमासाईल महाराष्ट्रातून कंपल्सरी आहे तर डोमासाईल या ऑप्शनवर क्लिक करा. डोमाचा जे साईज दिलेले आहेत हे अपलोड करायचं. त्याचबरोबर तुमचा ITI असेल तर ITI या ठिकाणी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा अपलोड करा. असेल झाले तर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करा. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जे सांगितल्याप्रमाणे जे टायपिंग असतं ते सुद्धा फक्त त्यांनी येस केलेलं आहे आणि या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट्स मागलेलं आहे. त्यामुळं जी लिपिक पोस्ट आहेत त्यांना या ठिकाणी
टायपिंगचं सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर मराठीचं सुद्धा या ठिकाणी टायपिंग अपलोड करा. क्लिक हिअर टू अपलोड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून मराठीचं सुद्धा या ठिकाणी टायपिंग अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडे पॅन कार्ड किंवा जे काही पासपोर्ट वगैरे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे सिलेक्ट केलं असेल ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला अन्य डॉक्युमेंट सुद्धा आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी राहिलेला आहे तो या ठिकाणी जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हा फॉर्म ओपनचा आहे त्यामुळं जे कास्ट सर्टिफिकेट लागलं नाही. मात्र जर तुम्ही या ठिकाणी कास्टमधून असेल तर तुम्हाला कास्ट प्लस या ठिकाणी तुमचं जर नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर सगळं अपलोड झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी जे काय आहे हे जे टिकमार्क आहेत त्या ठिकाणी सगळे टिकमार्क या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही फॉर्म सबमिट करण्यापूर्वी या ठिकाणी फॉर्म प्रिव्ह्यू हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्म प्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी फॉर्म सगळा फॉर्म तुम्हाला दिसणार आहे, जो की संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या ह्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी जी या ठिकाणी तुम्ही भरलेले आहेत तुम्ही या ठिकाणी चेकआउट करा किंवा एडिट वगैरे तुम्ही करा. जर काही करेक्शन असल्यास एडिट करून पुन्हा या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी सबमिट करा. लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना संपूर्ण माहिती या ठिकाणी भरणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जे पेज आहेत त्या ठिकाणी पेमेंटला रिलोड होणार आहेत. पेमेंट हे मिळताना तुम्हाला ओपनचं 1000 आणि कास्टचं 900 रुपये फी असणार आहेत. फी मिळताना तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. आणि फी झाल्यानंतर तुमच्यासाठी पुन्हा लॉग इन करून या ठिकाणी फॉर्म आणि चलनाची प्रिंट काढू शकता. लक्षात घ्या या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर तुमचा कोणताही स्वरूपाचा फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही. ओके, तर ही होती मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं नोंदवून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.